नरेंद्र शर्मा याचं एक कॉमेंट आलं की कांशिवनी बोरगाव रस्ता काकळ रस्ता याच्यावर 80% भ्रष्टाचार आहे आणि नुकताच 3 महिने अगोदर तो रस्ता झालेला आहे. जिल्हा अकोला महाराष्ट्र हे सांगणं गरजेचं आहे, कारण की एका नावाचे गावं भरपूर असतात. आपल्या स्थानिक लेवलले अनेक समित्या आहेत, त्या समित्यानं एका ठिकाणी येऊन आवाज उचलणं गरजेचं आहे. खूप आपले रजिस्ट्रेशन संस्था आहेत, जातीच्या धर्माच्या आणि सर्व जाती धर्माच्या सगळ्यांना आवाज उचलणं गरजेचं आहे. जिथं कुठं भ्रष्टाचार दिसते तर तुम्ही एका ठिकाणी, आपण कोणत्या जातीच्या किंवा धर्माच्या कार्यक्रमासाठी एका ठिकाणी येतो आणि आपला दिवस घालवतो, तसाच एक या भ्रष्टाचाराच्या विरोधात कुठंतरी आवाज उचलणं आज गरजेचं झालेलं आहे. समित्या सगळ्या जागृत झाल्या पाहिजे आणि त्यानं आवाज उचलले पाहिजे. आणि कालच मी एक रेसिपी पाहिली. पूर्ण शहराची हे परिस्थिती आहे. शहरात रस्ते एवढे उच्च झाले की एखादा रस्ता जुना ठेंगणा आहे की नाही किंवा नवीन झालेला आहे, आज रस्ता होते आणि 2 महिन्यांना दुसरा रस्ता होते, तर 2 महिन्याच्या अगोदरच्या रस्त्यापेक्षा हा रस्ता उंच होऊन जाते. त्या रस्त्यावर पूर्ण पाणी थांबते आणि तोही उच्चा झाला तर सगळ्याच्या घरात पाणी आहे. आज पूर्ण शहरात आपल्याला परिस्थिती माहीत आहे. तर जागृत होणं आपण गरजेचं आहे. आणि एक महत्त्वाचा विषय, जे रेसिपी म्हटलं मी आता तुम्हाला, की पुण्यावरून नितीनजी गडकरी यांनी रेसिपी आणली. आलू वड्याची काहीतरी रेसिपी आणली घरी, काही मिरच्या कापून मस्त बनवली आणि खूप छान झाली असं त्याचं म्हणणं आहे. आणि नितीनजी गडकरी यांना तर पूर्ण आज देश पाहत आहे. स्थानिक लेवलला आपण जागृत होऊ, पण आज हे मोठे प्रोजेक्ट होतात. हजारो प्रकारचे आपले टॅक्स आहे. टॅक्स म्हणजे हजारो प्रकारचे. मी याच्या अगोदर 2 व्हिडिओ सांगितलं की भिकाऱ्यासुद्धा टॅक्स देऊन राहिला, कारण की दिवसभर भीक मागून कुठं काही खरेदी करायला गेला ना तो, तर त्याचा टॅक्स चालला खरेदीत. आणि व्यापारी वर्गानं सर्वात मोठं जागृत होणं गरजेचं आहे. व्यापारी म्हणजे तुम्ही वरच्या लेवलले अंबानी अडाणी जे आहेत त्याच्या लेवलले तुम्ही समजू नका. आपण जनरल जो व्यापारी वर्ग आहे तो आपण जागृत होणं गरजेचं आहे. ते तर आपलं सगळं शोषण करत आहे आणि आपली लूट चालू आहे. आपणही जागृत होणं गरजेचं आहे. नितीनजी गडकरीनं रेसिपी जे पुण्याहून आणली एवढी सुपर झाली, ते तुम्ही पाहून घ्या फोनवर. खूप खाण्याचा आनंद घेतला त्यांनी. आणि आज पूर्ण देशात हजारो प्रकारचे आपले जे टॅक्स जमा होऊन राहिले, त्या टॅक्समधून हे मोठमोठे प्रोजेक्ट, टीमही मोठी आहे गडकरी साहेबाजवळ, मोठी टीम आहे, आपण विचार नाही करू शकत. मोठमोठे प्रोजेक्ट आजही बनणं चालू आहे. काही बनलेले आहेत आणि काही प्रोजेक्टवर कामं चालू आहेत, काही पूर्ण होण्याच्या तयारीत आहेत. आणि पूर्ण पावसाळ्यात त्याची परिस्थिती पहा. जर तुम्ही खाण्याचे शौकीन आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही मुंबईला जा का दिल्लीला, कुठं जिथं फिरता तिथं तुम्ही खाण्याचा विषय काढताच. मग मला हे सांगा, नितीनजी गडकरी, फक्त त्याच्यातलंच तुम्हाला समजत असेल तर तुम्ही तेच कामं चालू करा आज. कारण की हे जेवढे तुम्ही प्रोजेक्ट केले आणि जेवढे मोठे कामं झाले आणि हजारो प्रकारच्या आमच्या टॅक्सचा नासाळा जो होऊन राहिला, पहा त्या रस्त्याची पुलाची परिस्थिती काय आहे पूर्ण देशात तपासा तुम्ही. मग हे रेसिपी बघितली ना, म्हणजे हे रेसिपी तुम्हाला समजत नाही. तुम्ही फक्त खाण्याच्या रेसिप्या हे हॉटेलाच टाका, कारण की हजारो प्रकारचा टॅक्स आमचा चालला, तुमचं काही नाही चाललं. आणि ती रेसिपी बनली नाही, तो पूल बनला नाही, तो रस्ता बरोबर बनला नाही, त्याच्यात मटेरियल कमी आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही तर कुठेही बोलताना इमानदार तुमच्यासारखं कोणीच नाही म्हणता. जो करेंगा जात की बात उसको मारूंगा मैं लात. काय बोलणं काय आहे नेमकं तुमचं? आणि नेमकं तुम्ही किती कसे बोलता? काय गॉड गिफ्ट आहे तुम्हाला की काय आहे? पूर्ण देशातले नागरिक आज चिवत्या बनवणं लावले. आणि हजार प्रकारचा आमचा टॅक्स चालला ना, त्याचं काय? आज पूल रस्ते एवढे उच्च झाले की खेड्याची परिस्थिती पहा तुम्ही. सातपुड्याच्या पायथ्याशी जे घर असेल किंवा गाव असेल तर तिथं राहू नका. पण हे पूल एवढे उच्च झाले की पूर्ण खेडेपाडे भकात झाले. त्या फाट्यावर कोणी रोजगार द्यायचा असेल ना, 4-5 हॉटेला जे काय आपापल्या पद्धतीनं रोजगार त्यानं स्वतः निर्माण केला आणि ते कमाई करत असतील. एखादं लहान मोठं त्यानं लोन घेतलं असेल, त्या कमाईच्या भरोशावर भकात झाले, ते लोन भरू नाही शकत. आज पूर्ण गावं वसान पाडले तुम्ही आणि एवढे उच्च पुलं केले. आणि बरं केले तर केले, हजारो प्रकारचा टॅक्स घेऊन, तर मग आता त्याच्यात रेसिपी काय कमी आहे तुमची? तुम्ही हॉटेला टाका, कारण की हे काम तुम्हाला जमत नाही हे सिद्ध होऊन राहिलं.
जेवढे रस्ते आणि जेवढे पुलं आहे तर तुम्ही पहा त्याच्यात काय मटेरियल कमी पडेल आहे. काहून खसून राहिले, काहून रस्ते उखळून राहिले. रस्त्याले लेन बी नाही आहे, लेंथ म्हणतात ना ते लेवल, ते बी नाही. कारण की फॉरेन कंट्रीतून मी मागे 1-2 व्हिडिओ टाकलेला आहे. फॉरेन कंट्रीत आपला जर कोणी भाऊबंद नातेवाईक दोस्त मित्र गावातला असेल ना, तो इथं आला तर त्याला त्या रस्त्यानं 200-500 किलोमीटर न्या आणि विचारा की तुझ्या फॉरेनचा त्या विदेशातला रस्ता कसा आहे आणि इथचा रस्ता कसा आहे. तो हेच म्हणेल की भाऊ ह्या भकवाज आहे आणि भ्रष्टाचार आहे आणि सत्यानाश आहे. तुमचा जेवढा आपला टॅक्स चालला त्या टॅक्सचा सारा सत्यानाश आहे आणि त्यात पूर्ण भ्रष्टाचार आहे. मग तुम्ही हॉटेलाच टाका आणि आलूबोंडे काढा, आलूबोंड्याचीच चव समजते तुम्हाला या रस्त्याचं काहीच समजत नाही. मोठी टीम आहे ना तुमच्याजवळ, त्या टीमच्या बरोबर फक्त गव्हर्नमेंटची तिजोरी खाली करायसाठीच मोठे प्रोजेक्ट बनवता का, भ्रष्टाचार करायसाठी. आणि हे रील नितीनजी गडकरीपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक विषयात, मग तो पेपर फुट्याचा विषय असो की कोणताही असो, कोणत्याही प्रकारचं शोषण आहे तर एका ठिकाणी एकामेकाला जुळा आणि याचा विरोध करा. त्याच्याशिवाय हे जमणार नाही. धन्यवाद.